प्रचंड बहुमतासह महायुती सत्तेत आली असं जरी असलं तरी वादाचे फटाके फुटत असल्याची चर्चा ही सध्या सुरूच आहे। सरकार स्थापन करताना सत्ता वाटपावरून संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे। पालकमंत्री पदावरून आता तिढा सुरू असल्याचं दृश्य आहे। त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वॉर रूम वरून वॉर रंगल्याची चर्चा ही सुरू झाली आहे। प्रचंड बहुमतासह महायुती सत्तेत आली असली तरी वादाचे फटाके फुटत असल्याची चर्चा या निमित्तानं पुन्हा एकदा होतीये। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं। तर वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की काँग्रेसमय शिवसेना मी व्हायला देणार नाही आणि काँग्रेसबरोबर जाऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका होती। काँग्रेसनं जो धनुष्यबाण आमचा काढून घेतला होता तो वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये आम्ही सामील झालेलो होतो। आपल्या एक लक्षात येत असेल की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेनेचं नेतृत्व हे महाराष्ट्रभर तर सर्वमान्य झालं आहे, पण देशभरामध्ये देखील झालेलं आहे आणि शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी आहे आणि ती एकनाथ शिंदे चालवतात त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेला आहे। यांच्यामध्ये तंगड्यात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे। एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये। एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते, तेव्हा मला त्यांनी शहाणपणा शिकवू नये। काय केलं पाहिजे आणि काय त्यांची लाईन त्यांनी मारावी, कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी, त्यांनी तेच केलं। जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारीतून निर्माण झालं त्या सरकारचे ते प्रमुख होते। तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं। आम्हाला काय तुम्ही सांगताय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।